नमस्कार मंडळी, आज आपण पाहतोय काही भाज्यांचे प्रकार। आता ह्या भाज्या खूप साध्या सोप्या आहेत, जे की तुम्ही रोजच्या वापरात करू शकता। याचबरोबर यातल्या काही भाज्या तुम्ही टिफिन करता सुद्धा देऊ शकता। तर चला सुरुवात करूया पहिल्या भाजीला। सगळ्यात अगोदर भाजी बनवण्याकरता इथे आपण 1 वाटी मसुरीची डाळ घेतलेली आहे। ही कांदापातीची डाळ आहे आणि अप्रतिम लागते खाण्यासाठी। ही भाजी टिफिनमध्ये सुद्धा तुम्हाला देता येईल। आता व्यवस्थित मसुरीची डाळ 1 वाटी पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्या। या डाळीला भिजायला जास्त वेळ लागत नाही, अर्थातच ही डाळ पटकन शिजते आणि भाजी बनवण्याचा जो काही काळ असतो किंवा अगदी कमी वेळात ही भाजी तयार होते। त्यामुळे ही भाजी तुम्हाला टिफिनला सुद्धा देता येईल। आता 5 ते 10 मिनिटं अशीच पाण्यामध्ये ठेवून द्या। आता तोपर्यंत आपण दुसऱ्या साईडला भाजीची फोडणी तयार करूया। त्यासाठी कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतले। यामध्ये थोडंसं हिंग वापरायचं आहे आवडीनुसार। 1 चमचा मोहरी ॲड करूया। छोट्या चमच्याने आपण चमचाभर मोहरी वापरली आहे। 1 चमचा जिरंही ॲड करायचं आहे। जिरं आणि मोहरी तडतडली की थोडासा कढीपत्ता यामध्ये चवीनुसार ॲड करावा। कढीपत्ता आणि जिरं मोहरी व्यवस्थित फोडणीमध्ये मिक्स झाली की यामध्ये लगेच आपण साधारणतः 2 छोटे असे स्प्रिंग अनियन होते किंवा कांद्याच्या पातीखाली जो काही कांदा येतो तो आपण चिरून या प्रकारे उभा घेतलेला आहे। हा कांदा ॲड केल्यामुळं ही भाजी जास्त टेस्टी होते। जर तुमच्याकडे कांद्याच्या पातीचे कांदे नसतील तर अशा वेळी तुम्ही साधे कांदेसुद्धा वापरू शकता। कांदा छान थोडासा खमंग खरपूस तळून घ्यायचे आपल्याला। त्यानंतर आपण यामध्ये टोमॅटो ॲड करणार आहोत। आता चवीनुसार टोमॅटो वापरावेत। साधारणतः 1 मोठा साईजचा टोमॅटो मी इथे वापरलेला आहे। टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित परतून घ्यायचे आपल्याला। 2 ते 3 मिनिटाचा वेळ लागतो ही भाजी होण्यासाठी। आता ही भाजी बनवण्यासाठी आपण कुठल्या डाळींचा वापर करू शकतो। मी इथे मसूरची डाळ वापरली आहे, जेणेकरून ती पटकन शिजते। तुम्ही मुगाची वापरू शकता, त्याचबरोबर चणा डाळ आणि उडद डाळ मिक्स करून सुद्धा वापरू शकता आणि तुरीची डाळसुद्धा वापरता येते, पण अगदी पटकन शिजते आणि खाण्यास जास्त टेस्टी लागते। यासाठी मी ते मसूरच्या डाळीचा वापर केला आहे। आता इथे 1 जुडी कांदापात होती, ती आपण बारीक चिरून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि फोडणीमध्ये ही कांदापात ॲड करून घ्या। आता 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित याला आपल्याला परतून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटानंतर आपण यामध्ये सुखे मसाले ॲड करूया। इथे आता चवीनुसार लागेल तसं मीठ वापरलेलं आहे आपण। याचबरोबर 1 चमचा लाल मिरची पावडर ॲड केलेली आहे। अर्धा टीस्पून इथे आपण हळद पावडर वापरतोय। 1 चमचा धन्याची पावडर आहे आणि साधारणतः 1 छोटा चमचा जिरं पावडरसुद्धा आपण वापरलेली आहे। साधं भाजलेल्या जिऱ्याची पूड वापरायची, म्हणजे भाजी जास्त टेस्टी होते। आता इतर एक्स्ट्रा कुठलेही मसाले तुम्ही नाही वापरले तरी चालतील। केवळ हळद, मीठ, जिरं पूड, धने पावडर हे बेसिक मसाले आहेत, प्रत्येक भाजीमध्ये वापरावेत, जेणेकरून भाजी जास्त टेस्टी होते। इतर तुम्ही किचन किंग मसाला, सब्जी मसालासुद्धा वापरू शकता। इथे आता भिजलेली डाळ 1 वाटी आपण ॲड करूया। आता डाळ भिजवली की डाळ पटकन शिजते, यासाठी भिजवणं गरजेचं आहे। आणि डाळ टाकून साधारणतः 2 ते 3 मिनिटं परत एकदा फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या। आता टोटल टाईम या भाजीला लागतो किती? साधारणतः 10 मिनिटामध्ये प्रिपरेशन टाईमपासून भाजी शिजेपर्यंतचा वेळ लागतो आणि 10 मिनिटामध्ये पटकन तुम्ही ही टिफिनला मुलंसुद्धा खूप आवडीने खातील इतकी ही टेस्टी भाजी तयार होते। आता यामध्ये थोडंसं पाणी ॲड करूया, म्हणजे डाळ आपली ही चांगली व्यवस्थित मऊसर शिजेल। या डाळीला जास्त पाणी लागत नाही। जर तुम्ही इथे खूप जास्त पाणी वापरलं तर डाळीचा गिजगा होतो। यासाठी केवळ अर्धी वाटी पाणी वापरावं आणि त्यानंतर भाजी शिजवून घ्यावी। बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करा आणि थोडंसं झाकण ठेवून ही भाजी वाफ काढून घ्या। 3 ते 4 मिनिटानंतरच या भाजीतलं पाणी पूर्णपणे ड्राय झालेलं दिसेल आणि आपली जी काही यामधली डाळ आहे भाजीतली ती व्यवस्थित मऊसर झाली आहे। याचाच अर्थ आपली ही कांदापातीची डाळीची भाजी तयार आहे टिफिन करता। आता यात काही रस्सेदार भाज्यासुद्धा मी दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये, जेणेकरून तुम्ही आठवड्याच्या भाज्यामध्ये त्याचा समावेश करू शकता। पण ही भाजी नक्कीच तुम्ही टिफिनला देऊन बघा, चपातीबरोबर खूप छान लागते आणि लहान मुलंसुद्धा खूप आवडीने खातील
अशी ही पौष्टिक आपली कांद्यापातीची आणि डाळीची भाजी तयार आहे. ही भाजी सर्व करूया. तुम्ही पाहू शकता याला कलर आणि अगदी टेस्टी भाजी आपली तयार झालेली आहे. आता ही पहिली भाजी तुम्हीसुद्धा ट्राय करून पहा आणि ट्राय केल्यानंतर तुमचा अभिप्राय मला नक्की कळवा. तर चला आता आपण दुसरी भाजी पाहूया. तर दुसरी जी काही भाजी आहे ती थोडीशी रस्सेदार भाजी आहे आणि ही भाजी तुम्ही घरी आठवड्यामधल्या भाज्यामध्ये समावेश करू शकता. अप्रतिम भाजी, अगदी लग्नाच्या पंक्तीमध्ये ही बटाटा आणि वांग्याची भाजी रस्सेदार केली जाते. त्याच चवीची ही भाजी आहे. तर भाजी करता आपण साधारणतः 2 मीडियम साईजचे बटाटे घेतलेत आणि त्याच्यावरची सालं काढून त्याच्या फोडी पाण्यामध्ये ॲड केलेले आहेत. याचबरोबर 3 लहान मीडियम साईजचीच आपण वांगी घेतली आहेत आणि वांगी उभी चिरून त्याच्यावरची काटे वगैरे काढून स्वच्छ पाण्यामध्ये, मिठाच्या पाण्यामध्ये ठेवून दिली आहे, म्हणजे वांगं काळं पडणार नाही. याबरोबर 1 कांदा आणि 1 टोमॅटोसुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे. आता आपण लगेच भाजी करायला सुरुवात करूया. तर साधारणतः 2 मोठे चमचे आपण यामध्ये तेल ॲड करणार आहोत. तेलाची क्वांटिटी तुम्ही तुमच्या हिशोबानुसार थोडीशी कमी जास्त करू शकता. रस्सेदार भाजी आहे, तर्रीदार भाजी करता थोडंसं तेल वापरावं. हिंग, 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरा ॲड केलं आहे. थोडासा कढीपत्ता आणि 1 चमचा लसूण आल्याची ही पेस्ट आहे. आता लसूण आल्याची पेस्ट व्यवस्थित आपल्याला या फोडणीमध्ये परतून घ्यायची आहे. लगेच आपण यामध्ये कांदा ॲड करूया, जो की आपण बारीक कट करून घेतलेला आहे. कांदासुद्धा फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. साधारणतः 1 ते 2 मिनटाचा वेळ लागतो कांदा परतण्यासाठी. आता आपण यामध्ये टोमॅटोही ॲड करूया. तर मीडियम साईजचा 1 टोमॅटो होता, तो सुद्धा बारीक कट करून घेतलेला आहे. हवं तर या भाजीमध्ये टोमॅटोची प्युरीसुद्धा वापरू शकता, म्हणजे भाजीला छान आंबटपणा येतो. पण असंही वापरलं तरी भाजी व्यवस्थित छान तयार होते. कांदा टोमॅटो व्यवस्थित परतून घ्यायचे आपल्याला. थोडासा टोमॅटो या फोडणीमध्ये नरम पडला पाहिजे, तोपर्यंत आपल्याला सतत हलवून परतून घ्यायचं आहे. आता 3 वांगी घेतली होती, ती वांगीसुद्धा ॲड करूया आणि 2 बटाटे घेतले होते, ते सुद्धा आपल्याला यामध्ये ॲड करायचे आहेत. वांगी आणि बटाट्याचा हा रस्सा अप्रतिम लागतो. भाताबरोबर किंवा पोळीबरोबर तुम्हीसुद्धा खाऊ शकता. इवन भाकरीबरोबर तर अप्रतिम लागतो. आता बटाटा लवकर नरम पडावा यासाठी चवीनुसार यामध्ये मीठ वापरायचं आहे. भाजीला लागल तसं मीठ वापरावं, म्हणजे भाज्या लवकर नरम पडतात. आता झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं वाफ काढा, कारण इतर सुके मसाले ॲड केल्यानंतर टोमॅटो शिजायला वेळ लागतो आणि भाजीसुद्धा थोडीशी जास्त वेळ लागते. यासाठी सुरुवातीला भाज्या नरम पडल्या की मग सुके मसाले ॲड करावेत. 1 मोठा चमचा काळा मसाला, 1 चमचावर आपण काश्मीरी रेड चिली पावडर, अर्धा चमचा हळद पावडर आपण इथे वापरलेली आहे. 1 चमचावर धने पावडरसुद्धा ॲड करूया. याचबरोबर अर्धा चमचा गरम मसाला कुठल्याही ब्रँडचा तुम्ही वापरू शकता. बारीक चिरलेली भरपूर अशी आवडेल तितकी कोथिंबीर या भाजीमध्ये तुम्ही ॲड केली तरी चालेल. आता फोडणी व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि काळा मसाला जर माहिती नसेल तर रेसिपीच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते, तर तुम्ही नक्की चेक करा. याचबरोबर कुठल्याही भागामध्ये जो काही त्या पद्धतीचा घाटी मसाला असतो तो सुद्धा वापरला तरी चालतो. 2 चमचे आपण भाजलेल्या शेंगदाण्याची पूड किंवा शेंगदाण्याची पावडर, आमच्याकडे याला शेंगदाण्याचं कूट म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता हे टाकल्यामुळं होतं काय, भाजीला दाटसरपणा येतो, भाजीची ग्रेव्ही छान रस्सेदार तयार होते. आणि आता या स्टेजला तुम्हाला हवं तर डेसिकेटेड कोकोनट किंवा सुकं खोबऱ्याचं तुम्ही किससुद्धा वापरू शकता. आता बारीक गॅसवर आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे. छान वाफ काढून घ्यायची आहे 2 ते 3 मिनटं. त्यानंतर आपण यामध्ये गरम पाणी ॲड करूया. या भाजीकरता नेहमी गरम पाणी वापरावं. त्याचे 2 फायदे असतात. एकतर भाजी लवकर शिजते आणि भाजीला छान तर्री सुटते. इथे आता चवीनुसार किंवा आवडीनुसार आपल्याला भाजीचा रस्सा जेवढा आवडत असेल त्या पद्धतीने पाणी ॲड करावं. साधारणतः 1 ते 1.5 ग्लास पाणी मी इथे गरम करून वापरलेलं आहे. आता ही भाजी इथून साधारणतः 4 ते 5 मिनटं शिजवून घ्यावी. गॅस नेहमी मीडियम टू लो ठेवा, म्हणजे छान भाजीला तर्री सुटते. बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करूया आणि आपली अशा प्रकारे छान या भाजीला उकळी फुटली की गॅस अगदी मंद करायचा आहे आणि भाजी मग आपली तयारच समजा.
तर अशी रस्सेदार वांगे बटाट्याचा रस्सा किंवा वांगे बटाट्याची भाजी अप्रतिम लागते. बऱ्याचदा अशा प्रकारची भाजी लग्नाच्या पंक्तीतसुद्धा वाढली जाते. केवळ ती भाजी थोडीशी दाटसर असते. तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार रस्सा हा दाटसर किंवा कमी जास्त करू शकता. भाजी तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. ही भाजी आता तुम्ही सर्व करा आणि गरमागरम चपातीबरोबर किंवा भाताबरोबर खाऊन पहा. भाजी तयार आहे, नक्कीच ट्राय करा. ही भाजीसुद्धा खूप छान लागते. आणि भाजी सर्व करत असताना बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून ही भाजी सर्व करा. आता आपण पाहूया तिसरी भाजी. ही सुद्धा लग्नाच्या पंक्तीमध्ये वाढली जाते बरं का. याचबरोबर तुम्ही कधीही आवडीनुसार कधीही घरी खाऊ शकता. इतकी ही टेस्टी आणि पौष्टिक भाजी, अर्थातच पालकची मुद्दा भाजी. तर चला सुरुवात करूया भाजीला. अर्धा कप किंवा अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे. याचबरोबर आपल्याला ही डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे. कुकरच्या डब्यामध्ये ही डाळ सुरुवातीला शिजवून घ्यावी लागते. यासाठी ही प्रोसेस करणं गरजेचं आहे. आता यामध्ये 2 चमचे चणा डाळ वापरलेले. तर चणा डाळ ही आवडीनुसार एखादी चमचा कमी जास्त करू शकता. याचबरोबर इथे आपल्याला अर्धा बाऊल किंवा अर्धी वाटी इथे शेंगदाणे वापरायचे आहेत. कच्चे शेंगदाणे आपण वापरलेले आहेत. इथे 3 आपण लसूण पाकळ्या घेतल्या होत्या, त्या बारीक कट करून वापरलेले आहेत. आणि 1 मोठ्या साईजचा टोमॅटो, तो सुद्धा या भाजीमध्ये आपण वापरणार आहोत. आता अर्धा चमचा हळद पावडर वापरावी आणि चवीनुसार लागेल तसं मीठ वापरावं. इथे आपण साधारणतः पाव किलो पालक घेतली होती आणि ती पालक व्यवस्थित साफ करून स्वच्छ बारीक चिरून घेतलेली आहे. आता यातली थोडीशी पालक आपण या डब्यामध्ये वापरणार आहोत, म्हणजे ती शिजवून घेणार आहोत आणि थोडीशी पालक फोडणीमध्ये वापरण्यासाठी ठेवून देणार आहे. तर एक जुडी पालक, अर्थातच पाव किलो ही पालक आहे. आता इतकी पालक मी शिल्लक ठेवली आहे फोडणीमध्ये वापरण्याकरता. फोडणीमध्ये ही पालक टाकल्यामुळं भाजीला छान चव येते. आता 1 ते 1.5 ग्लास पाणी ओतून घ्या आणि हा कुकरचा डबा परत एकदा चमच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या. आणि साधारणतः 3 ते 4 शिट्ट्या आपल्याला करून घ्यायचे आहेत, म्हणजे डाळ मऊसर शिजते आणि पालकची भाजीसुद्धा छान मिळून येते. कुकरच्या आपल्याला यामध्ये साधारणतः 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायचे आहेत. इथे आता कुकर पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपण कुकरचा डबा काढून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता छान भाजी एकजीव झालेली आहे. अर्थातच पालक अगदी मऊसर शिजली आहे आणि डाळसुद्धा खूप छान व्यवस्थित मऊसर शिजली आहे. आता डाळ घुटणीचा वापर करा किंवा एखाद्या विसचा वापर करून ही डाळ व्यवस्थित किंवा ही भाजी एकदा या पद्धतीने एकसंध करून घ्या. त्यानंतर इथे आपण बेसनचं पीठ वापरणार आहे. साधारणतः 2 ते 3 चमचे बेसनचं पीठ वापरावं. यामुळे भाजी मिळून येते आणि भाजीची चवसुद्धा खूप छान येते. आता बेसनचं पीठ व्यवस्थित मिक्स झालं की मग आपण भाजीला फोडणी द्यायला सुरुवात करूया. कढईमध्ये साधारणतः 2 मोठे चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे आणि 2 चमचे तेल गरम झालं की यामध्ये थोडंसं हिंग वापरावं. 1 चमचा मोहरी ॲड करूया आणि 1 चमचा जिरंही तुम्ही चवीनुसार ॲड करू शकता. थोडासा कढीपत्ता ॲड करा आणि 1 चमचा लसूण आणि ही गार्लिक पेस्ट आहे, साधारणतः लसणाची पेस्ट आपण म्हणता येईल. आता फोडणी व्यवस्थित मिक्स करून घ्या. यामध्ये आपण कांदासुद्धा वापरणार आहोत. कांदासुद्धा उभा चिरून घेतलेला आहे आपण. कांदा आवडीनुसार बारीक चिरला तरी चालेल, पण असा कांदा मुद्दा भाजीमध्ये खाण्यास जास्त टेस्टी लागतो. आता सगळ्यात महत्त्वाची टीप, इथे आपण कांदा खूप जास्त लालसर करायचा नाही, नाहीतर भाजी छान लागत नाही. गुळमट कांद्यासाठी आपल्याला अर्धवटच कांदा इथे परतून घ्यायचा आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा ॲड करायची आहे. याचबरोबर जी काही पालक आपण शिल्लक ठेवली होती तीसुद्धा पालक यामध्ये ॲड करून घेऊया. बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करून आपण व्यवस्थित परत एकदा मिक्स करून घेऊया. इथे आपण अर्धा टीस्पून आपण लाल मिरची पावडर वापरली आहे.
अर्धा टीस्पून भाजलेल्या जिऱ्याची पावडर वापरली आहे आणि साधारणतः 1 छोटा चमचा लाल मिरची पावडर आणि हळद पावडरसुद्धा वापरलेली आहे. फोडणीमध्ये व्यवस्थित मसाले मिक्स झाले की मग आपण जी काही भाजी शिजवून घेतली होती ती ॲड करूया या पद्धतीने. आता थोडंसं लागेल तसं पाणी ॲड करावं, म्हणजे भाजीचा रस्सा किंवा भाजीची कन्सिस्टन्सी मेंटेन करावी. तर तयार आहे आपली पालकची मुद्दा भाजी. भाजीला छान उकळी फुटू द्या आणि यामध्ये साधारणतः 1 लिंबाच्या साईज एवढी आपण इथे चिंच घेतली होती, त्याचा पल्प किंवा त्याचं पाणी आपण कोळून घेतलेलं आहे. यामध्ये आवडीनुसार गूळसुद्धा वापरलेला आहे. आणि परत एकदा व्यवस्थित ही भाजी मिक्स करून घ्या. भाजी आता छान अगदी साई चढेपर्यंत भाजीला शिजवून घ्या, म्हणजे भाजी जास्त टेस्टी होते. आता आपण सगळ्यात शेवटी एक फोडणी देणार आहोत त्याला. यासाठी तडका पॅनमध्ये 2 चमचे तेल गरम करून थोडंसं हिंग वापरायचं आहे आपल्याला. याबरोबर 1 चमचा मोहरीसुद्धा ॲड केलेली आहे आणि 1 चमचा जिरंसुद्धा आपण यामध्ये ॲड करणार आहोत. याचबरोबर 7 ते 8 लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतलेले आहेत आपण आणि अर्धा बाऊल इथे कच्चे शेंगदाणे वापरलेले आहेत. म्हणजे अर्धा बाऊल आपण ऑलरेडी भाजीमध्ये शिजत असताना वापरलेले होते. आता शेंगदाण्याची क्वांटिटी तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कमी जास्त करू शकता. या भाजीमध्ये वाटाणे किंवा हरभरेसुद्धा वापरतात, म्हणजे हरभरे आदल्या रात्री भिजू घालायचे आणि दुसऱ्या दिवशी भाजी शिजत असतानाच ते लावावेत, म्हणजे ते व्यवस्थित शिजले जातात. आता इथे आपण 1 चमचावर काश्मीरी रेड चिली पावडर वापरूया, जेणेकरून भाजीला कलर खूप छान येतो. आता फोडणी चुरचुरीत तयार करून घ्यायचे आणि ही गरमागरम फोडणी पालकच्या मुद्दा भाजीवर ॲड करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारची भाजी लग्नाच्या पंक्तीमध्ये हमखास वाढली जाते आणि याचबरोबर ही भाजी तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही खाऊ शकता, इतकी ही टेस्टी भाजी तयार होते. भाजी बघा किती छान तयार झाली आहे आणि अगदी परफेक्ट याची कन्सिस्टन्सी आपण मेंटेन केलेली आहे. यापेक्षा जास्त दाटसर नको, कारण भाजी थंड झाली की अजून जास्त दाटसर होते. आता यावर आपण जी काही फोडणी तयार केली होती ती ॲड करून घ्यायची आहे आणि ही गरमागरम भाजी आपल्याला सर्व करून घ्यायची आहे. तर ही भाजी कशासोबत खावी? चपातीबरोबर, याचबरोबर भाताबरोबर सुद्धा खूप छान लागते. तुम्हीसुद्धा नक्की या प्रकारची पालकची मुद्दा भाजी ट्राय करू शकता. आता कदाचित तुमच्याकडे जर वेगळ्या पद्धतीने बनवत असतील तर ती रेसिपीसुद्धा मला कमेंटमध्ये नक्की शेअर करा, म्हणजे आपण त्या पद्धतीची भाजीसुद्धा नेक्स्ट व्हिडिओमध्ये बनवण्याचा ट्राय करू. भाजी सर्व करूया. भाजीला कलर, भाजीचं टेक्स्चर अप्रतिम आलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. तर ही भाजी आपण एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे. आता ही भाजी सर्व करताना यावर थोडीशी अजून फोडणी ॲड करूया, म्हणजे भाजी जास्त टेम्पटिंग दिसेल. आता तुम्ही ट्राय करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला नक्की कळवा. तर चला आता आपण चौथ्या प्रकारची भाजी बनवायला सुरुवात करूया. आणि आपली चौथ्या प्रकारची भाजी आहे बेसन भेंडीची भाजी, किंवा ही भेंडीची भाजी थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवली आहे आणि टिफिन करतासुद्धा देता येईल बरं का. इथे आपण 1/2 किलो भेंडी घेतलेली आहे. भेंडी स्वच्छ पाण्याने साफ धुवून घ्यायची आणि त्यानंतर पुसून घ्यायचे. असं केल्यामुळं होतं काय, भेंडीची भाजी चिकट होत नाही. आणि भाजी करताना नेहमी भेंडी फ्रेश आहे का नाही हे बघण्यासाठी तुम्हाला एक महत्त्वाची टिप देते. जर का भेंडी चिरत असताना ती व्यवस्थित त्याचे तुकडे पडत असतील तर याचाच अर्थ की भेंडी ही अगदी फ्रेश आणि कवळी असेल, किंवा भेंडीची भाजी अगदी फ्रेश आहे. व्यवस्थित जर भेंडी नसेल किंवा अर्थातच जास्त दिवसाची भेंडी असेल तर ती खूप मऊसर पडलेली असते आणि त्याचे तुकडेही व्यवस्थित पडत नाही. तर ही एक टीप तुम्ही भाजी निवडत असताना चेक करून पाहू शकता. आता ही भेंडी या पद्धतीने चिरून घ्या. तर तुमच्या इच्छेनुसार अगदी बारीक चिरू शकता किंवा मोठी मोठी जरी चिरली तरी चालेल. मी थोडीशी मोठीच चिरून घेतलेली आहे. आणि आता लगेच भाजी करूया. यासाठी कढईत 2 चमचे तेल गरम करून घेतलं आहे आणि त्यामध्ये ही 1/2 किलो भेंडी चिरून घेतलेली ॲड केलेली आहे.
भेंडी व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे किंवा हाफ फ्राय करून घ्यायचं आहे. असं केल्यामुळं होतं काय, भाजी लवकर होते आणि भाजी खाण्यास जास्त टेस्टी लागते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाजी अजिबात चिकटही होत नाही. यासाठी भेंडी या पद्धतीने भाजून घ्यावी. साधारणतः 2 ते 3 मिनिटाचा वेळ लागतो ही भेंडी भाजण्याकरता. म्हणजे छान डाग पडले पाहिजेत भेंडीला. इथंपर्यंत ही भाजी आपल्याला थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये किंवा भाजून घ्यायची आहे. भेंडी भाजून झाली की लगेच आपण ती काढून घेऊया. प्लेटमध्ये ही भाजी काढून घ्या आणि लगेच आता याला फोडणी देऊया. फोडणीसाठी खूप जास्त साहित्य वापरायचं नाही. अगदी बेसिक मसाल्यांचा वापर करून ही भाजी बनवावी, तरच या भाजीला भेंडीचा जो ओरिजिनल फ्लेवर आहे तो छान येतो. आता त्याच कढईचा वापर करूया आणि साधारणतः 2 चमचे अजून तेल यामध्ये ॲड करून घेऊया. थोडंसं हिंग वापरायचं आहे आपल्याला. याचबरोबर पाव चमचा मोहरी ॲड केलेली आहे आणि पाव चमचा जिरंही आपण या भाजीमध्ये ॲड करूया. थोडासा कढीपत्ता लागेल तसा वापरावा. 7 ते 8 लसूण पाकळ्या आपण इथे ठेचून वापरलेले आहेत. हवं तर बारीक चिरूनसुद्धा तुम्ही घेऊ शकता. लसूण व्यवस्थित फ्राय झाला पाहिजे. अर्थातच थोडासा गोल्डन कलर या लसणाला आला पाहिजे. यामध्ये 1 कांदा वापरा. कांदा उभा चिरून घेऊ शकता किंवा बारीक कट करून घेतला तरी चालेल. आवडीचा प्रश्न आहे. जसा कांदा तुम्हाला भाजीमध्ये खायला आवडतो त्या पद्धतीनेच तुम्ही कट करून घ्या. कांदाही थोडासा परतून घ्यायचे आपल्याला. त्यानंतर या भाजीमध्ये साधारणतः 2 चमचे बेसनचं पीठ वापरायचे. पाव किलो भेंडी आहे, याकरता 2 चमचे इनफ होतं. यापेक्षा जास्त नको, अन्यथा खूप जास्त बेसन होईल. बेसन छान परतून घ्यायचे. खमंग परतून घेतलेलं बेसन हे भाजीमध्ये खाण्यास जास्त टेस्टी लागतं आणि भाजीही जास्त चविष्ट बनते. यामध्ये पाव चमचा आपल्याला हळद पावडर वापरायचे आणि पाव चमचा लाल तिखटही आपल्याला चवीनुसार वापरायचं आहे. 1 चमचा धने पावडर वापरूया आणि पाव चमचा गरम मसाला. सगळे सुखे मसाले भाजीमध्ये व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे या पद्धतीने. हा मसाला 2 ते 3 मिनटं परतून घ्यावा, म्हणजे बेसनामध्ये सगळे मसाले एकजीव होतात आणि बेसनही जास्त खाण्यास टेस्टी लागतं या भाजीमधलं. चवीनुसार लागेल तसं मीठ वापरा आणि 2 चमचे पाणी, म्हणजे बेसन व्यवस्थित वाफलं जाईल किंवा शिजलं जाईल. बेसन कुठंही हे कच्चं राहणार नाही. ऑलरेडी आपण हे बेसन भाजून घेतलं आहे, त्यामुळं इथे कच्चं राहण्याचा प्रश्नच नाही. बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर ॲड करा चवीनुसार. आता व्यवस्थित ही भाजी परत एकदा मिक्स करून घ्या. आता या स्टेजला थोडंसं झाकण ठेवून वाफ काढून घ्यावी, म्हणजे व्यवस्थित हा मसाला किंवा बेसन हे वाफलं जातं आणि भाजी जास्त शिजवावीही लागत नाही. आता यामध्ये जी काही भेंडी आपण भाजून ठेवली होती ती ॲड करूया. भेंडी भाजल्यामुळं होतं काय, भाजी बनण्याचा जो काही टाईम असतो तो खूप कमी लागतो आणि भाजीही लवकर बनते आणि भाजी तितकीच टेस्टीसुद्धा होते. भेंडी भाजल्यामुळं एकतर भाजी चिकट होत नाही आणि भाजी बनण्याचा जो काही टाईम आहे तो सुद्धा कमी लागतो. सगळी भाजी आता व्यवस्थित परत एकदा मसाल्यामध्ये ॲड केल्यानंतर 2 ते 3 मिनटं परतून घ्या आणि लीड लावून 5 मिनटं वाफ काढून घ्या. अशा प्रकारे आपली भाजी तयार आहे. साधारणतः 7 ते 8 मिनटाचा टोटल टाईम लागलेला होता ही भाजी बनवण्याकरता. त्यानंतर भाजी तयार झाली की गॅस पूर्णपणे ऑफ करा आणि अर्धा लिंबू पिळून घ्या. तर लिंबाचा रस ॲड केल्यामुळं भाजीची टेस्ट छान येते आणि अगदी थोडासा आंबटपणा या भाजीला येतो. सगळ्यात शेवटी भाजी तयार झाली की बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करा आणि परत एकदा भाजी व्यवस्थित हलवून घ्या. भाजी तयार आहे. तर ही भाजी आता आपण सर्व करून घेणार आहोत. एका डिशमध्ये ही भाजी मी सर्व करत आहे. भाजी अतिशय मोकळीसक झालेली आहे. कुठेही भाजीचा गिजगा वगैरे झालेला नाही. तितकीच ती टेस्टी, दिसायलाही अतिशय छान दिसत आहे आणि तितकीच ही खायलाही रुचकर आहे. ही भाजी चपातीबरोबर, भाकरीबरोबर तुम्ही खाऊ शकता. मुलांचा डबा असेल तर नक्कीच मुलं आवडीने खातील अशी ही बेसन भेंडी फ्राय आहे. नक्कीच तुम्ही एकदा ही भाजी ट्राय करून पहा आणि जर का तुम्हाला आपल्या रेसिपी आवडतच असतील तर जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.